अनिरुद्ध मोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी फाटा, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 21 म्हणजेच 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या स्तरासाठी काही अध्ययन कृती पाहणार आहोत। बेरीज करत असताना मुलांना संख्यांमध्ये मांडणी करून ती सोडवणं सोपी जातं, परंतु ज्यावेळी शाब्दिक उदाहरणे मुलांसमोर येतात त्यावेळी मुलं थोडे गडबडतात। मग अशा वेळी जर आपण वेगवेगळ्या नवीन कृतींचा वापर केला तर निश्चितच आपले विद्यार्थी शाब्दिक उदाहरणं देखील तितक्याच आत्मविश्वासाने सोडवतील। तर आज आपण अशाच काही कृती पाहणार आहोत। सर्वात पहिली कृती आहे संख्या ओळ। यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला सर्वात प्रथम 0 पासून 50 पर्यंतच्या संख्या फरशीवर लिहायच्या आहेत। आता एका वेळी या संख्या एकाच रांगेत लिहिणं शक्य नाही आणि म्हणून आपण काय करायचं आहे, त्यासाठी नागमोडी वळणाचा वापर करायचा आहे आणि खडूच्या साहाय्याने आपण या संख्या लिहून काढायच्या आहेत। त्यानंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचे आहे, त्याला शून्यावर उभे करायचे आहे आणि नंतर त्याला सांगायचे की चल आता मी जे सांगतो त्या ठिकाणी तू जाऊन उडी मार। आणि अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याला एक संख्या सांगायची आहे। उदाहरणार्थ मी सांगितलं 12, मग तो विद्यार्थी उडी मारत मारत 12 या संख्येपर्यंत जाऊन पोहोचेल। त्यानंतर आपण त्याला पुढची संख्या सांगणार आहोत। उदाहरणार्थ मी त्याला सांगितले 8, तर मुलगा 12च्या पुढे 8 मोजत 8 वेळा उडी मारणार आहे आणि अशा प्रकारे तो 12 अधिक 8 म्हणजेच 20 या संख्येवर जाऊन पोहोचेल आणि हेच झालं त्याच्या बेरजेचं उत्तर। ही झाली संख्यांमध्ये बेरीज। मग आपण फळ्यावर मुलांना शाब्दिक उदाहरणांमध्ये हे मांडून सांगायचे आहे आणि त्यानंतर त्या बेरजेचे उत्तर मुलांना कळेल। म्हणजेच उदाहरणार्थ राजूने पहिल्यांदा 12 या अंकावर उडी मारली आणि त्यानंतर तो 8 घरे पुढे जाऊन उडी मारत कोणत्या संख्यांवर पोहोचला हे आपण विद्यार्थ्याला विचारायचे आणि हे शब्दाच्या रूपात तिथे मांडायचे आहे आणि मग मुले उत्तर देतील की राजू हा 20 या संख्येवर जाऊन पोहोचला। म्हणजेच अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून बेरजेचा तर सराव होईलच, परंतु ते उदाहरण शब्दात देखील जेव्हा आपण फळ्यावर मांडू त्यावेळी मुलांना त्या शाब्दिक उदाहरणांची ओळख होईल। यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी कृती। या कृतीमध्ये आपल्याला काय करायचे आहे तर वेगवेगळी जी संख्या कार्ड आपण तयार करणार आहोत अशा प्रकारचे वेगवेगळी संख्या असलेली कार्ड आपल्याला तयार करायची आहेत आणि हे कार्ड आपल्याला जमिनीवर ठेवायचे आहेत। जमिनीवर ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, प्रत्येक वर्गामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचे 2 किंवा 3 विद्यार्थी असे गट करायचे आहेत। त्यानंतर एका गटातील त्या मुलांना बोलवायचे आहे आणि त्या मुलांना बोलवल्यानंतर त्यांना जमिनीवर जे आपण कार्ड 0 ते 50 संख्यापर्यंत ठेवलेले आहेत त्यापैकी कोणतेही 2 कार्ड उचलायला सांगायचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी ते कार्ड उचलतील आणि शिक्षकाजवळ येतील। त्यानंतर मुलांना सांगायचे आहे की या 2 संख्यांची बेरीज आता आपण करूया आणि आपण फळ्यावर ती बेरीज मांडायची आहे आणि नंतर मुलांना त्याचे उत्तर काढायला लावायचे आहे। यानंतर मुलं त्याचे उत्तर काढतील आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, हेच शाब्दिक रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे। मग यासाठी आपण वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करू शकतो। उदाहरणार्थ समज एका विद्यार्थ्याने 30 या नंबरचे कार्ड उचलले आहे आणि एका विद्यार्थ्याने 23चे उचलले आहे, तर आपण आता याचे शाब्दिक उदाहरण तयार करूया। माझ्याजवळ 30 गोट्या होत्या आणि अनिताने मला अजून 23 गोट्या दिल्या, मग दोघींच्या मिळून किती गोट्या झाल्या? अशा प्रकारे आपण हे उदाहरण फळ्यावर लिहायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते बेरीज सोडवायची आहे। म्हणजे अशा प्रकारे मुलांना बेरजेची संकल्पना शाब्दिक रूपातून अधिक स्पष्टपणे करता येईल। तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कृती घेऊन मुलांचा शाब्दिक उदाहरणांची संकल्पना अतिशय व्यवस्थितपणे त्यांना समजावून सांगू शकतो। धन्यवाद। नमस्कार, मी श्रीमती शैलजा सटवा ओहाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी,
तालुका जिल्हा बीड या ठिकाणी प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण संख्यांवरील क्रिया अध्ययन निष्पत्ती क्रमांक 21 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या अध्ययन स्तराच्या कोणकोणत्या कृती घेऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. यासाठी आपण वेगवेगळे खेळ घेऊ शकतो. त्यातला पहिला खेळ मी असा सुचवू इच्छिते, बेरजेचा बादशहा. आपण आपल्या वर्गामध्ये किंवा ग्राउंडवर या पद्धतीने एक त्रिकोण तयार करून घ्या. या त्रिकोणाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण बेरजेचं शाब्दिक उदाहरण तिथं लिहून ते कार्ड त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आता या त्रिकोणाची सुरुवात म्हणजे या खेळाची सुरुवात एकाच वेळेस 2 विद्यार्थी करतील. जो विद्यार्थी जास्तीत जास्त जलद गतीने त्रिकोणाचे सर्व टप्पे पार करून त्रिकोणाच्या वरच्या टोकावर जाऊन पोहोचेल, उत्तर आणेल, तो विद्यार्थी असेल या खेळाचा विजेता, ज्याला आपण बेरीज बादशहा म्हणून घोषित करूया. त्याला एका खुर्चीवर बसूया आणि टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. याशिवाय आपण आणखीन एक कृती घेऊ शकतो किंवा आणखीन एक मजेशीर खेळ घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना कोण होईल करोडपती या खेळाबद्दल खूप आकर्षण आहे. आपण याच नावाचा खेळ विद्यार्थ्यांना खेळून घेऊ शकतो आणि त्यातून बेरजेच्या शाब्दिक उदाहरणांचं दृढीकरण आपण करू शकतो. कसा घेणार बरं हा खेळ? तर आपण विद्यार्थ्यांना बेरजेच्या शाब्दिक उदाहरणांची कार्ड तयार करून घ्यायची. पण उदाहरण तयार करत असताना एक अट अशी असेल की यामध्ये जी शाब्दिक उदाहरणं आपण विद्यार्थ्यांना लिहून देणार आहोत त्यामध्ये नोटांमध्ये उत्तर येईल, पैशामध्ये उत्तर येईल अशी शाब्दिक उदाहरणं आपण तयार करून घ्यायची. जसं की मी इथं एक उदाहरण लिहिलेलं आहे. मीराने 32 रुपयांची वही व 22 रुपयांची रंगपेटी घेतली तर तिने एकूण किती रुपये खर्च केले? बघा, मीराने 32 रुपयांची वही आणि 22 रुपयांची रंगपेटी. आता विद्यार्थी 32 आणि 22 यांची बेरीज करतील आणि जे उत्तर येईल 32 आणि 22 याचं जे उत्तर येईल ते असेल 54. हे 54 जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर शिक्षक मित्रांनो विद्यार्थ्यांना तुम्ही नोटाच्या स्वरूपात जमवायला सांगायचं. ह्या ज्या गणित पेटीमधल्या नोटा आहेत त्या एका टोपलीमध्ये ठेवून त्यांच्यासमोर ती टोपली ठेवायची. आलेलं जे उत्तर आहे 54 तर विद्यार्थी 54 रुपयाच्या नोटा घेतील आणि आपल्या जागेवर जातील. 5 मिनिटाच्या वेळामध्ये जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणं सोडवून ज्या गटाकडे जास्तीत जास्त नोटा जमा होतील तो होईल त्या खेळाचा करोडपती. हाच अध्ययन स्तर आणखीन विकसित करण्यासाठी आपण दुसरा एक खेळ घेऊ शकतो. त्याचं नाव आहे उत्तर माझं प्रश्न तुमचा. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना उत्तर सांगणार आहोत. उत्तर असलेलं एखादं संख्या कार्ड आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. जसं की माझं उत्तर आहे 20. मग वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करा आणि दोन्ही गटांना संधी द्या. 2 मिनिटांचा वेळ द्या. अट यामध्ये अशी आहे की उत्तर 20 येईल अशा 2 संख्या विद्यार्थ्यांनी निवडायच्यात, पण फक्त संख्या निवडायच्या नाहीत तर त्या 2 संख्यांची गणिताची गोष्ट तयार करायची, म्हणजेच शाब्दिक उदाहरण विद्यार्थ्यांनी तयार करायचं आहे. या खेळातून शाब्दिक उदाहरणांची अतिशय आनंददायी पद्धतीने आणि चुरशीच्या पद्धतीने दृढीकरण आपल्याला करता येईल. जो गट यामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडवेल, दिलेल्या उत्तराला जास्तीत जास्त संख्यांच्या जोड्या लावेल, शाब्दिक उदाहरण तयार करेल, तो असेल या खेळाचा विजेता. या आणि अशाच पद्धतीच्या असंख्य कृती घेऊन आपण या अध्ययन स्तर 21चं दृढीकरण सराव घेऊ शकतो, जेणेकरून आपला विद्यार्थी या अध्ययन स्तर 21 वर निपुण करता येईल. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती प्रतिमा अनिरुद्ध मोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी फाटा, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 21 म्हणजेच 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा दैनंदिन परिस्थितीमध्ये वापर करून
बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो यावर आधारित काही कृती पाहणार आहोत. तर पहिली कृती आहे, त्याचं नाव आहे खजिना शोध. सर्वप्रथम आपल्याला काही शाब्दिक उदाहरणांचे आपल्या विद्यार्थी संख्येनुसार आपण शाब्दिक कार्ड तयार करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला संख्या कार्ड तयार करायचे आहेत, ज्यामध्ये त्या बेरजेचं उत्तर असेल. आणि या दोनही कार्डांचा वापर आपल्याला या कृतीसाठी करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थी शाळेत उपस्थित होण्याआधी ही दोन्हीही कार्ड वर्गाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवून द्यायची आहेत. ज्यावेळी विद्यार्थी वर्गात प्रवेश करतील त्यावेळी आपण या खेळाची त्यांना ओळख करून द्यायची आहे. मुलांना सांगायचं आहे की वर्गामध्ये काही बेरजेची उदाहरणे लपवून ठेवलेली आहेत आणि हो, त्याचबरोबर त्यांची उत्तरे देखील लपवून ठेवली आहेत. परंतु प्रथम तुम्ही काय करायचे आहे, तर त्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांचे 2 गट पाडायचे आहेत आणि त्या गटाला त्यांच्या आवडीनुसार नाव द्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये विद्यार्थी आपल्याला हवे तेवढे कार्ड गोळा करतील आणि ते घेऊन ते आपल्या जागेवर बसतील. त्यानंतर विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने या शाब्दिक बेरजेच्या उदाहरणांचे वाचन करतील आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर त्यांना सांगायचे आहे की आता तुम्हाला तुमचे उत्तर सापडले असेलच, आता हेच उत्तर तुम्ही वर्गामध्येच शोधायचे आहे. आणि त्यानंतर मुलांची कृती पूर्ण झाल्यानंतर हीच मुले जाऊन वर्गामध्ये संख्या कार्ड शोधून आणतील. उदाहरणार्थ, मुलांना हे कार्ड मिळाले आहे. सोनूकडे 23 खेळणी आहेत. राणीने अजून 22 खेळणी दिली, तर दोघांची मिळून किती खेळणी झाली? आता याचं उत्तर म्हणजे 23 अधिक 22 म्हणजेच झालेलं आहे 45. बरोबर. तर मुले 45 नंबरचं संख्या कार्ड वर्गामध्ये जाऊन शोधतील आणि शोधल्यानंतर ते घेऊन आपल्या गटात बसतील. म्हणजेच जेवढे कार्ड त्यांनी गोळा केलेली आहेत त्या सर्वांची उत्तरे काढून ते संख्या कार्ड शोधून ते आपल्या जागेवर बसतील आणि ज्या गटाकडे जास्तीत जास्त उत्तर सापडतील तोच या कृतीचा विजेता असेल. यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी कृती. त्याचं नाव आहे चित्रकथा. आता यामध्ये मुलांना याआधी आपण शाब्दिक उदाहरणे म्हणजे काय असतात, ती कशी असतात, ती कशी सोडवायची याबद्दल ओळख करून दिलेली आहेच. त्यामुळे याच संदर्भाचा वापर करून आपल्याला आपल्या गणित साहित्य पेटीतील काही चित्रांचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ, या ठिकाणी हे चॉकलेटचे चित्र आहे. पुन्हा एकदा आपल्याला उपस्थित विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत आणि प्रत्येक गटाला असे काही चित्र कार्ड द्यायचे आहेत. चित्र कार्ड दिल्यानंतर हे चित्र पाहून या चित्राशी आधारित मुले शाब्दिक उदाहरणे तयार करतील. शाब्दिक उदाहरणे तयार केल्यानंतर याच उदाहरणांमधील संख्यांचा वापर करून त्यांची बेरीज करतील आणि मग त्यांचे उत्तर सांगतील. अशा प्रकारे मुलांना आपण जर वेगवेगळे चित्र दिले, समज उदाहरणार्थ आपण 2 गटांना 10-10 चित्र दिले, तर अशा प्रकारे 10 वेगवेगळी उदाहरणे तयार होतील आणि 10 उत्तरं तयार होतील. यासाठी आपण मुलांना वेळही द्यायचा आहे. उदाहरणार्थ, आपण जर मुलांना 15 मिनिटे दिली आणि 10 चित्र दिली, तर या 15 मिनिटामध्ये जो गट सर्वात प्रथम शाब्दिक उदाहरणे तयार करून ती सोडवेल आणि उत्तरं सांगेल, हा गट त्यामध्ये विजेता होईल. अशा प्रकारे आपण चित्रांचा वापर करून शाब्दिक उदाहरणे तयार करून घेऊन मुलांकडून बेरीज करून घेऊ शकतो. यानंतर आपली तिसरी कृती आहे ती म्हणजे बेरजेचं झाड. आता यामध्ये काय करायचं आहे, तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला फळ्यांवर 2 झाड काढायचे आहेत. या 2 झाडांचा वापर कसा करायचा, तर त्यासाठी आपण मागील कृतीमध्ये जे शाब्दिक कार्ड तयार केले होते त्याच कार्डांचा इथं उपयोग करायचा आहे आणि यासाठी आपल्या गणित पेटीमधील जे अंकांचे स्टिक कार्ड आहेत त्यांचा उपयोग करायचा आहे. आता ही कृती नेमकी कशी घ्यायची, तर पुन्हा एकदा उपस्थित विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत आणि पहिल्या कृतीप्रमाणेच
या गटांमध्ये आपल्याला शाब्दिक कार्ड वाटायचे आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक गटाला आपण 5-5 कार्ड देऊया. यामध्ये विद्यार्थ्यांना कार्ड भेटल्यानंतर विद्यार्थी या शाब्दिक उदाहरणांचे वाचन करतील आणि त्यामधील संख्यांची बेरीज करण्याचा प्रयत्न करतील. ज्या गटाची उत्तरे काढून होतील त्या गटाला आपण ते स्टिक कार्ड संख्येचे देणार आणि ते संख्यांचे स्टिक कार्ड मुलं फळ्यावर येऊन चिटकवणार आहेत. या 2 गटापैकी ज्या विद्यार्थ्यांचे स्टिक कार्ड आधी चिटकवून तयार झाले, म्हणजेच ज्याचे बेरजेचे झाड पूर्ण झाले, तो या कृतीचा विजेता असेल. अशा प्रकारे खेळामधून, मनोरंजनामधून आपण विद्यार्थ्यांना शाब्दिक बेरजेची उदाहरणे सोडवण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती सुनीता श्रीमंतराव जायबाई, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्लवस्ती. मी एक कृती घेत आहे वस्तुरूपामधली. माझ्याकडे 2 वाट्या आहेत आणि या वाट्यामध्ये गोट्या ठेवलेल्या आहेत. जर त्या विद्यार्थ्यांना गोट्या मोजायला लावल्या तर ते छान पद्धतीने मोजतील. पहा, या गोट्या मोजायला लावल्या तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बघा, जर श्यामकडे 11 गोट्या आहेत आणि अजयकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 गोट्या आहेत. 5 दोघांकडे गोट्या आहेत, त्या आपण मोजल्यासुद्धा आहेत. तर आपल्याला शाब्दिक रूपामध्ये याचं वर्णन करता येईल. अजयकडे 9 गोट्या होत्या आणि श्यामकडे 11 गोट्या होत्या, तर दोघांच्या मिळून किती झाल्या? पहा, ज्यावेळेस आपण शाब्दिक उदाहरणे सोडवतो त्यावेळेस शाब्दिक उदाहरणामध्ये काही शब्द आल्यानंतर कोणती क्रिया करायची हे निश्चित विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना बेरजेमध्ये एकत्र करणे, मिळवणे, गट्टा करणे, जमवणे या सगळ्या शब्दांची ओळख त्यांना करून द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण अशा विविध वस्तूंचा वापर करून त्यावरून शाब्दिक उदाहरण छान पद्धतीने तयार करता येईल. पहा, तसंच अजून आपल्याकडे काही साहित्य आहे. हे ठोकळे आहेत आणि याच्यावर अंक लिहिलेले आहेत. याचा सुद्धा आपण वापर करून विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण तयार करून दाखवू शकतो आणि त्या पद्धतीने ते सोडून पण घेऊ शकतो. पहा, हे ठोकळे आपल्याला ज्या पद्धतीने ठेवायचे आहेत त्या पद्धतीने आपण ठेवल्यानंतर हे 2 ठोकळे 2 विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी ज्याप्रमाणे आपण सापशिडी किंवा दुसऱ्या काही खेळामध्ये जसा डायसचा वापर करतो तसा डायसचा वापर करून जरी हे ठोकळे टाकले आणि कोणताही अंक आला तरी त्या विद्यार्थ्यांना तो अंक विचारायचा. आणि पहा, हे बेरजेचं चिन्ह आहे, याची सगळ्यांनाच ओळख आहे आणि या चिन्ह मध्ये ठेवून त्या दोघांच्या ठोकळ्यावर येणारे जे अंक आहेत ते वापर करून आपल्याला इथं छान त्यांना बेरजेचं उदाहरण करून सांगता येईल. तर अशाच आणखीन काही वेगवेगळे उदाहरणं जी की आपल्या दैनंदिन वापरामध्ये येतात ती आपण प्रत्यक्ष काही उदाहरणं पाहूयात. पहा शिक्षक मित्रांनो, याआधी आपण कृतीतून कशा प्रकारे शाब्दिक उदाहरण सोडवायचं ते पाहिलं होतं, पण आपण परत चित्राच्या रूपाने सुद्धा कशा पद्धतीने आपण बेरजेची उदाहरणं सोडून घेऊ शकतो ते पाहायचं आहे. पहा, इथं 2 मुली आहेत आणि त्यांच्याकडे काही फुलं आहेत. बघा, आपल्याला या चित्रावरून सुद्धा छानपैकी शाब्दिक उदाहरण तयार करता येते. बघा, एका मुलीकडे किती फुलं आहेत. समजा आपण त्या मुलीला नाव दिलं, कमलकडे एवढे फुलं आहेत आणि शैल्याच्याकडे एवढी फुलं आहेत. मग दोघींचे मिळून किती फुले झाले? पहा, विद्यार्थी बरोबर मोजणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पहा, हिच्याकडे किती फुलं आहेत? 10. आपल्या दुसऱ्या मुलीकडे किती फुलं आहेत ते मोजून घेऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फुलं. बघा, यावरून आपले छान शाब्दिक उदाहरण तयार होत आहे. आपण या 2 मुलींना वेगवेगळी नावं देऊन सुद्धा आपण त्यांचं शाब्दिक उदाहरण तयार करू शकतो. समजा कमलकडे 10 फुलं आहेत व तिची मैत्रीण
शैलेजाकडे 7 फुलं आहेत, तर दोघींचे मिळून किती फुले झाले? पहा, छानपैकी शाब्दिक उदाहरण तयार झालं की नाही? तर अशा पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरण घेऊन ते विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आपण त्यांना मांडणी पण कशा प्रकारे करायची हे सांगू शकतो. तर असे विविध शाब्दिक उदाहरणे घेतल्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घेतल्यानंतर नक्कीच विद्यार्थी हे त्यांचं जे काही क्षमता आहेत त्या पूर्ण होतील आणि आपल्या निपुणचा जे काही उद्दिष्ट आहे निपुण भारतचं ते सुद्धा निश्चितच पूर्ण होणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती शैलजा सगवा ओहाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी या ठिकाणी प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 21 संख्यांवरील क्रिया 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या अध्ययन स्तराचा सराव कसा करणार याविषयीच्या कृतींचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांना 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येणे हे त्यांचं पूर्वज्ञान आहे. आता आपल्याला त्यांना शाब्दिक उदाहरणांकडे घेऊन जायचं. आपण शाब्दिक उदाहरण विद्यार्थ्यांसमोर डायरेक्ट न सांगता त्यांच्यासमोर एखादा प्रसंग किंवा कृती तयार करूया आणि त्यामधून विद्यार्थ्यांना बोलतं करूया. त्याप्रमाणे माझ्याकडे एका वाटीमध्ये 4 काळे मणी आहेत, दुसऱ्या वाटीमध्ये 5 पांढरे मणी आहेत आणि या 4 आणि 5 मण्यांची एक माळ बनवलेली आहे. यावरून आपल्याला काही गोष्ट तयार करता येईल का असा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारूया आणि विद्यार्थ्यांकडूनच शाब्दिक उदाहरण तयार करून घेऊया. जसं की माझ्याकडे 4 काळे मणी होते, त्यामध्ये 5 पांढरे मणी मिळाले आणि या काळ्या आणि पांढऱ्या मण्यांची मिळून एक माळ तयार केली. आता या माळेमध्ये पांढरे आणि काळे मिळून एकूण मणी किती आहेत हे जे विद्यार्थी आपल्याला बोलतोय या विद्यार्थ्यांच्या बोलण्याला स्वीकारा आणि आपण पुन्हा त्याच्यामध्ये गणितीय भाषेमध्ये मांडणी करून विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणे ही संकल्पना स्पष्ट करून सांगा. जसं की रवीकडे 4 काळे मणी होते, त्याला मी 5 पांढरे मणी आणखीन दिले आणि या काळ्या आणि पांढऱ्या मण्यांची मिळून एक माळ तयार करायला लावलं. आता रवीने तयार केलेल्या माळेमध्ये एकूण मणी किती आहे हे प्रमाण भाषेतलं शाब्दिक उदाहरण तयार झालं. या पद्धतीने बेरजेची शाब्दिक उदाहरणांची ओळख आपण विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून करून देऊ शकतो. आता याच स्तराचं दृढीकरण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कृती घेऊ शकतो. तर मग एक खेळ आपण यासाठी विद्यार्थ्यांचा घेऊ शकतो. खेळाचं नाव आहे कोण होईल गणिताचा मास्टर. 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये वर्गातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जो विद्यार्थी अचूक बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवेल तो होईल बेरजेचा मास्टर. आणि मग त्या मास्टरला अशा पद्धतीचा एखादा क्राऊन द्या, मुकुट द्या आणि मग त्याचं कौतुक करा. आपण विद्यार्थ्यांचे 2 गट करून गटामध्ये सुद्धा एक खेळ घेऊ शकतो. एका गटातील विद्यार्थी कोणत्याही 2 संख्या सांगतील आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी त्या गटाने सांगितलेल्या 2 संख्यांवर आधारित शाब्दिक उदाहरण तयार करायचं आणि ते सोडवायचं. समजा एका गटाने संख्या सांगितली 10 आणि 12, तर आता या 10 आणि 12 या 2 अंकांचा वापर करून दुसरा गट शाब्दिक उदाहरण तयार करेल. एखादा विद्यार्थी म्हणेल मी आंब्याची आणि पेरूची मिळून एकूण 22 रोपं लावली असं तो गट उत्तर देईल. आता संधी दुसऱ्या गटाला, म्हणजे पहिल्यांदा ज्या गटाने 10 आणि 12 ही संख्या फक्त सांगितली होती त्या गटाचं काम झालं आणि दुसऱ्या गटाने त्याचं शाब्दिक उदाहरण सुद्धा तयार केलं आणि उत्तरही काढलं. आता ज्या गटाने शाब्दिक उदाहरण तयार केलं होतं तो गट संख्या सांगेल आणि उर्वरित गट त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरण तयार करेल आणि त्याचं उत्तर काढेल. जो गट शाब्दिक उदाहरणही अचूक तयार करेल आणि उत्तरही बरोबर काढेल तो या खेळाचा होईल विजेता. अशा पद्धतीने आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या स्थानिक
परिस्थितीनुसार शब्दांचा वापर करून शाब्दिक उदाहरणं विद्यार्थ्यांकडून तयार करून घेऊ शकतात. गणित पेटीतील या साहित्याच्या सहाय्याने आपण याच अध्ययन स्तराचा सराव घेऊ शकतो. उदाहरणार्थ, इथे आपण खरेदीसाठी विद्यार्थ्यांना काही नोटा देऊया आणि विद्यार्थ्यांनी यातल्या कोणत्या वस्तू खरेदी केल्या. विद्यार्थी 1-2 वस्तू खरेदी करेल, मग त्या 2 वस्तूंची एकूण किती किंमत झाली तितक्या नोटा तो दुकानदाराला देईल, त्या वस्तू तो खरेदी करेल. याच्यातूनच त्यांच्या बेरजेच्या 0 ते 50 पर्यंतच्या बेरजेच्या शाब्दिक उदाहरणांचा सराव होईल, दृढीकरण होईल. धन्यवाद. सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार. मी डॉक्टर तात्यासाहेब हरिभाऊ मेघारे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मित्रांनो, आज अध्ययन स्तर 21 साठी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची मांडणी अर्थात वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणं सोडवणं यावर आपण बोलणार आहोत. माझ्या विद्यार्थ्यांना मी असं सांगतो की बाळांनो, तुमचे जे 2 हात आहेत या हातावर जरा निरीक्षण करा. हा आपला डावा हात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या हाताचं निरीक्षण करायला सांगताना त्यांना सांगू आपण की जिथे हाड म्हणजे उंचवटा दिसतो त्याला आपण खेळासाठी डोंगर म्हणूया आणि जिथं खोलगट भाग दिसतो त्याला आपण दरी म्हणूया. तर मी माझ्या विद्यार्थ्यांना डोंगर आणि दऱ्या मोजायला प्रवृत्त करील. तर हा उंचवटा, हा उंचवटा, हा उंचवटा, हा उंचवटा, हा एक डोंगर, हा एक डोंगर, हा एक डोंगर, हा एक डोंगर. तसं इथं दरी, इथं दरी, इथं दरी. तीच कंडिशन माझ्या उजव्या हातामध्ये आहे. मग मी सांगू शकतो की विद्यार्थी मित्रांना की बाळांनो, तुम्हाला या तुमच्या दोन्ही हातामधले डोंगर आता मोजायचे आहेत आणि जेव्हा 2 डोंगर दोन्ही हाताचे एकत्र मोजले जातील तर ती त्या 2 डोंगरांची बेरीज असेल. विद्यार्थी गणन करतील 1 2 3 4 5 6 7 8. याच पद्धतीनं हे विद्यार्थी त्यांच्या दोन्ही हातावरच्या दऱ्यांचं गणन करतील. तर अशा पद्धतीनं ह्या दऱ्यांचं आणि या डोंगरांचं गणन करताना बेरजेचा संबोध अधिकाधिक दृढ होत जाईल. मुलांना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आवडतं म्हणून मी त्याला सांगेल की बाळांनो, हे माझ्याजवळ काय आहे. तर मला विद्यार्थी उत्तरं देतील, सर या स्ट्रॉ आहेत. ठीक आहे, मी यातल्या काही स्ट्रॉ घेतो. तर या निळ्या रंगाच्या माझ्याकडच्या किती स्ट्रॉ आहेत. माझे विद्यार्थी जेव्हा गणन करतील तेव्हा त्यांचं उत्तर असेल 1 2 3 4 5. आता मी निळ्या रंगाच्या 5 स्ट्रॉ घेतल्या. आता माझ्याकडं आणखी पिवळ्या रंगाच्या काही स्ट्रॉ आहेत. मी यातल्या काही स्ट्रॉ घेतो आणि त्याचं गणन माझ्या विद्यार्थ्यांना करायला सांगेल. किती स्ट्रॉ आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. मग पिवळ्या रंगाच्या 7 स्ट्रॉ आणि निळ्या रंगाच्या 5 स्ट्रॉ यांची बेरीज किती येईल. या शाब्दिक उदाहरणांची बेरीज सोडवताना प्रत्यक्ष गणन करून ही बेरीज करताना त्यांना खूप आनंद होईल. तर 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9 10 11 12. तर 12 उत्तर हे त्यांच्या कृतीतून त्यांनी केलेलं उत्तर असेल, त्यामुळे त्यांना आनंद वाटेल. मी माझं अध्यापन रंजक होण्यासाठी उदाहरणे आणि दाखले यांच्यामध्ये बदल करील. 0 ते 50 पर्यंतच्या अंकांची शाब्दिक उदाहरणं बेरजेची सोडवताना मी मण्यांच्या माळेचा उपयोग करतो. ही माझ्याकडं असलेली मण्यांची माळ, यामध्ये विविध रंगांचे मणी आहेत. या मण्यामध्ये मला बेरजेची संकल्पना अधिक घट्टपणे रुजवता येते. तर माझ्याकडे लाल रंगांचे किती मणी आहेत आणि माझ्याकडे नारंगी रंगांचे किती मणी आहेत. तर विद्यार्थी माझे गणन करतील. मी त्यांना लाल रंगांचे मणी मोजायला सांगितले तर 1 2 3 4 5 6 7 8 9.
9 मणी त्यांना इथं दिसतील. नारंगी रंगाचे मणीसुद्धा ते मोजतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता या नारंगी रंगांच्या मण्यांची आणि लाल रंगांच्या मण्याची बेरीज करताना विद्यार्थी प्रत्यक्ष त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून गणन करतील तर त्यांचं गणन 19 असं जाईल. याचा अर्थ माझ्याकडे नारंगी रंगाचे 10 मणी आणि लाल रंगांचे 9 मणी मिळून किती मणी होतात तर 19 मणी होतात. विद्यार्थ्यांचा हा अध्ययन स्तर 21 जो बेरजेच्या शाब्दिक उदाहरणांचा आहे त्याचं दृढीकरण करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी शेख मुक्तार युसूफ, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आज आपण अध्ययन स्तर 22 या विषयावर चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपण मुलांना वर्गामध्ये या संकल्पना सहज शिकू आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकू. तर यासाठी सर्वप्रथम आपण जी पहिली कृती घेणार आहोत त्या कृतीचं नाव आहे संख्या रेषा. तर संख्या रेषेच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये वजाबाकीची जी संकल्पना आहे ती रुजवू शकतो. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण हा खेळ मैदानामध्ये घेऊ शकतो. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला समजा उदाहरण म्हणून दिलेलं आहे तर की 30 पासून 21 पर्यंत अशा संख्या आपण जमिनीवर फरशीवर लिहू शकतो किंवा त्याचे संख्या कार्ड पण तयार करू शकतो आणि एक फासा घेऊ शकतो. फास्याच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना सांगायचं की एका विद्यार्थ्याला की तू जाऊन एका संख्येवर उभा राहा. उदाहरणार्थ 30 या संख्येवर जाऊन तो उभा राहिला आणि त्याने त्याचा फासा घेतला आणि तो फासा टाकला आणि फास्यामध्ये समजा त्याला 4 पडले. तर त्या मुलाने काय करायचं, मग 30 पासून ज्याप्रमाणे आपण संख्या लिहिलेल्या आहेत उलट्या क्रमाने, तर 30 पासून तो 4 घर उड्या मारत तो मागे जाईल आणि ज्या संख्येवर जाईल ती संख्या त्याचं उत्तर येईल. मग तो विद्यार्थी काय करेल, पहिल्या सुरुवातीला ज्या संख्येवर उभा राहिलेला आहे ती संख्या लिहीन, त्याच्यामधून त्याला मागे जायचं आहे म्हणजे वजा करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह देईन आणि 4 घर तो त्याच्यामध्ये वजा करेल म्हणजे 30च्या खाली 4 लिहीन आणि ज्या संख्येवर येऊन थांबलेला आहे ती संख्या त्याचं उत्तर तो लिहीन. अशा प्रकारे आपण त्यांचा वजाबाकीचा खेळ घेऊ शकतो आणि वजाबाकीची संकल्पना त्यांच्यामध्ये दृढ करू शकतो. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे की 30 वजा चौकट द्यायची आहे आणि पुढं उत्तर द्यायचं आहे 26 आणि मग विद्यार्थ्याला सांगायचं आहे की 30 मधून किती वजा केल्यानंतर 26 येतात. तर तो विद्यार्थी 30 वर उभा राहील आणि 26 ही संख्या येईपर्यंत तो उड्या मारत राहील. तर मग जितक्या उड्या झाल्या तर 4 उड्या झाल्या, 4 उड्या मारल्यानंतर तो 26 वर आला म्हणून त्या ठिकाणी ती मधली संख्या आहे तिथं तो 4 लिहिणार आहे. अशा प्रकारे याच संख्या रेषेच्या मदतीने आपण त्या विद्यार्थ्यांचे 2 प्रकारच्या वजाबाकीचा सराव घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये वजा हे चिन्ह वापरून कशा प्रकारे वजाबाकी सोडवायची हे पण विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी आपण ते गळी उतरू शकतो. त्याचबरोबर संख्या गाडी हा एक त्यांचा खेळ घेऊ शकतो की याच्यामध्ये अशा प्रकारचा आपण एक रस्ता तयार करायचा विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपामध्ये करू शकतो किंवा कार्डबोर्डवर किंवा आपण जमिनीवर सुद्धा हा अशा प्रकारचा रस्ता तयार करू शकतो संख्या गाडी खेळण्यासाठी. आणि विद्यार्थ्यांना 2 विद्यार्थी तयार करायचे. पहिला जो विद्यार्थी आहे तो त्याची गाडी घेऊन जाईल आणि एका ठराविक संख्येवर उभा राहील आणि तो ज्या संख्येवर उभा राहिला ती संख्या तो फळ्यावर लिहील. त्याच्यानंतर त्याचा दुसरा जो विद्यार्थी आहे त्याला सांगायचे की जो विद्यार्थी आत्ता गेलेला आहे त्याच्यापेक्षा मागच्या संख्येवर जाऊन तू थांबायचा आहे. तर तो त्याची गाडी घेऊन जाईल आणि त्या मागच्या संख्येवर उभे राहील आणि ती पहिली संख्या ज्या विद्यार्थ्याने लिहिलेली आहे त्या संख्येतून जो दुसरा विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेला आहे ती संख्या तो वजा करेल. ती त्या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह देईल आणि ती संख्या त्या ठिकाणी तो कमी करेल. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचा संख्या गाडी हा खेळ घेऊन
त्यांना उदाहरणं सहजरित्या सोडवण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करू शकतो. आता याच्यामध्ये असं होऊ शकतं की संख्या गाडीचा खेळ खेळत असताना बऱ्याच वेळा उसण्याची वजाबाकी त्या ठिकाणी येऊ शकते है ना. तर उसण्याची वजाबाकी घेत असताना आपल्याकडं भरपूर प्रकारचं साहित्य गणित पेटीमध्ये आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. किंवा खडे असतील किंवा आईस्क्रीमच्या काड्या असतील, त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना दशक आणि एकक ही संकल्पना त्यांना आपण पहिलीच दिलेली आहे, शिकवलेली आहे. तर अशा प्रकारचं साहित्य देऊन जे मुलं थोडं महागं पडतायत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं साहित्य देऊन सुद्धा वजाबाकीची क्रिया आपण करून घेऊ शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं आपण जर खेळाच्या माध्यमातून मुलांचे घेतले तर नक्कीच मुलांना पुढच्या अध्ययन स्तरावर जाण्यासाठी मदत होईल आणि आपली मुलं निपुण झाल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी श्रीमती सारसेकर चंद्रकन्या अनंत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी, तालुका जिल्हा बीड. आज आपण अध्ययनस्तर क्रमांक 22 या विषयावरती चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करताना त्यासाठी वजाबाकीचे चिन्ह वापरून मुलांमध्ये कसे रुजवायचे आणि पुढील स्तरावर त्यांना कसे घेऊन जायचे याबद्दल मार्गदर्शन व सविस्तर चर्चा करणार आहोत. तर वजाबाकी म्हणजे काय? तर वजाबाकी म्हणजे एखाद्या संख्येतून एखादी संख्या कमी करणे किंवा ती घालवणे होय. तर आता आपण हे काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊयात. आता या ठिकाणी सर्वप्रथम जादूची पेटी हा एक उपक्रम मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्व मिळून 40 खडे जादूच्या पेटीमध्ये आपण ठेवून द्यायचे आहेत आणि शिक्षक त्यातील 15 खडे आपल्या हातात लपवून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर एखादा विद्यार्थी उठून त्याला उरलेले खडे त्यांना मोजायला सांगायचे आणि त्यानंतर त्यातून 15 खडे कमी झाले, त्यामुळे त्या ठिकाणी वजाबाकी ही क्रिया झाली. आणखीन एक उपक्रम सांगायचा म्हटलं तर ढग उडी खेळ. यामध्ये जमिनीवरती किंवा फरशीवरती ढगाचे चित्र काढायचे आणि त्या ढगाच्या चित्रावरती क्रमांकानुसार 0 ते 50 पर्यंतच्या संख्या त्यामध्ये आपल्याला लिहायच्या आहेत. सर्वप्रथम एक विद्यार्थी त्या 50व्या ढगावरती आपल्याला उभा करायचा आहे आणि मग दुसऱ्या विद्यार्थी घेऊन त्या विद्यार्थ्याला एखाद्या ढगावरती आपल्याला म्हणजे ढगाच्या संख्येवरती आपल्याला थांबवायचं आहे. आणि मग त्यानंतर 50व्या ढगावरती जो मुलगा उभा राहिलेला आहे तर त्या 50मधून समजा 18 नावाच्या ढगावरती 18 नावाच्या संख्येवरती जो मुलगा उभा टाकलेला आहे तर 50मधून 18 गेले आणि उरले किती, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपण मुलांना विचारू शकतो आणि त्यामधून आपण मुलांकडून अपेक्षित उत्तर घेऊ शकतो. आता त्यानंतरचा एक उपक्रम आणि एक सुंदर उदाहरण सांगायचं म्हटलं तर कहाणी कार्ड्स. आता कहाणी कार्ड्स म्हणजे एका तारेवर 48 पाखरे होती. किती पाखरे होती? 48 पाखरे होती. त्यातील 20 पाखरे गावाकडे निघून गेली. कुठं निघून गेली? तर गावाकडे निघून गेली. तर आता किती पाखरे उरली? या उदाहरणामध्ये कोणती क्रिया झाली असे आपण विद्यार्थ्यांना विचारून त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर आपण घेऊ शकतो. आता यानंतरचे उदाहरण किंवा यानंतरचा उपक्रम घ्यायचा म्हणलं तर संख्या बाजार. आता यामध्ये एका टोपलीमध्ये 30 सफरचंद होते. किती सफरचंद होते? तर 30 सफरचंद होते. आता त्यातील 12 सफरचंद विकले गेले. त्यातले 12 सफरचंद काय झाले? विकले गेले. आता शिल्लक किती राहिले आणि यामध्ये कोणती क्रिया झाली? तर असा खरेदी विक्रीचा खेळ मुलांना विचारून त्यांच्याबरोबर मनोरंजनात्मक हा खेळ खेळून त्यांच्याकडून वजाबाकीची जी क्रिया आहे ती आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो आणि मनोरंजनात्मक असल्यामुळे मुलांना देखील त्यामधून आनंद मिळेल. आता यानंतरचा उपक्रम पक्षी पिंजरा खेळ. आता या ठिकाणी आपल्याला एक पिंजरा काढायचा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये 20 पक्षी दाखवायचे आहेत. आता त्यातील सर्व पक्षी विद्यार्थ्यांना मोजायला सांगायचे. विद्यार्थ्यांचे मोजून झाल्यावर त्यातील काही पक्षी आपल्याला पुसून टाकायचे आहेत. उरलेले पक्षी विद्यार्थ्यांना मोजायला सांगून वजाबाकी ही संकल्पना आपण विद्यार्थ्यांना
अजूनही मनोरंजनात्मक आपण त्यांना समजून देऊ शकतो. यानंतर आपण तारेवर बसलेल्या पक्ष्याचे चित्र विद्यार्थ्यांना दाखवून त्यातील संपूर्ण पक्ष्यांची संख्या विद्यार्थ्यांना वाचायला सांगणे. या तारेवरती किती पक्षी आहेत? तर 9 पक्षी आहेत. तर मोजलेल्या या 9 पक्ष्यातून 4 पक्षी उडून गेले आणि त्या उडून गेलेल्या 4 पक्ष्यांची संख्या आणि उरलेल्या पक्ष्यांची संख्या वजाबाकीच्या चिन्हाचा वापर करून मुलांकडून आपणाला अधिक प्रभावीरित्या आपण त्यांना समजून देऊ शकतो आणि समजून सांगू शकतो. तर मग आज आपण वजाबाकी म्हणजे काय, त्याची चिन्ह आणि 0 ते 50 पर्यंतच्या वजाबाकीची उदाहरणे आज आपण शिकली. धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिमा अनिरुद्ध मोरे, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी फाटा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 22 म्हणजेच 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या अध्ययन स्तर संदर्भात काही कृती पाहणार आहोत. बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपल्याला गणितामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्यापैकीच एक अतिशय महत्त्वपूर्ण क्रिया म्हणजे वजाबाकी. वजाबाकी करत असताना हाच्याची वजाबाकी करताना मुलांना अनेक वेळा अडथळा येतो आणि त्यामुळेच त्याचा सराव नियमित करून घेणं गरजेचं असतं. परंतु सराव करत असताना मुलांना ते कंटाळवाणं वाटते आणि म्हणूनच आज आपण अशा काही कृती पाहणार आहोत की ज्याद्वारे वजाबाकी करणं मुलांना हे कंटाळवाणे न वाटता अतिशय मनोरंजक वाटेल. चला तर मग पाहूया वजाबाकी एका वेगळ्या कृतीमधून. तर सर्वात पहिली कृती आहे चेंडू मार आणि उत्तर सांग. बघा, आपल्याला स्क्रीनवर काही संख्या दिसत आहेत. अशाच प्रकारे आपल्याला फळ्यावर ज्या अंकांपर्यंत वजाबाकी घ्यायची आहे त्या संख्या लिहून काढायच्या आहेत. मी अशा प्रकारे फळ्यावर 0 ते 50 पर्यंतच्या संख्या लिहून काढलेल्या आहेत. त्या क्रमानेच लिहाव्यात असे काही नाही. आणि त्यानंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलून घ्यायचे आहे. तो चेंडू त्याच्या हातात देऊन त्याला तो फळ्यावर कोणत्याही एका संख्येवर मारायला सांगायचा आहे. उदाहरणार्थ त्याचा चेंडू 43 या संख्येवर जाऊन बसला. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्याला चेंडू देऊन दुसऱ्यांदा तो चेंडू एका संख्येवर मार असे सांगायचे आहे. विद्यार्थी पुन्हा एकदा तो चेंडू मारेल. आता दुसरी संख्या आहे समज 40 आणि मग विद्यार्थ्याला सांगायचे आहे की हे वजाबाकीचे उदाहरण सोडव आणि फळ्यावर हे वजाबाकीचे उदाहरण सोडवून घ्यायचे आहे. 43 वजा 40 म्हणजेच उत्तर आले 3. अशा प्रकारे विद्यार्थी वजाबाकीचे उत्तर सांगेल आणि त्याचे कौतुक म्हणून सर्व विद्यार्थी टाळ्या वाजवतील. ही झाली पहिली कृती. या कृतीमधून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संख्येची ओळख तर होईलच, परंतु खेळाच्या माध्यमातून आपण ही कृती घेत असल्यामुळे वजाबाकी ही विद्यार्थ्यांच्या चांगली लक्षात राहील. आता वळूया दुसऱ्या कृतीकडे. या खेळाचं नाव आहे अंतराळ मोहीम संख्यांची. बघा, मुलांना अंतराळाच्या गोष्टी, अंतराळ, रॉकेट हे फार आवडत असतं. मुलांना यामध्ये विशेष रुची असते आणि म्हणूनच आपण वजाबाकी याच खेळातून घेणार आहोत. मग नेमका हा खेळ कसा घ्यायचा? तर बघा, रॉकेट लॉन्च करण्यासाठी रॉकेटला इंधनाची गरज असते आणि ज्यावेळी रॉकेट ग्रहापर्यंत पोहोचतं त्यावेळी त्यातलं इंधन हे हळूहळू कमी होत असतं, म्हणजेच ते वजा होत असतं आणि ग्रहावर गेल्यानंतर ते इंधन 0 होतं. आणि म्हणूनच हीच टेक्निक आपल्याला या खेळामध्ये वापरायची आहे. मुलांना सांगायचं आहे की तुझं आता रॉकेट उडणार आहे आणि तुला मी एवढं इंधन दिलेलं आहे आणि ते इंधन तुला ग्रहापर्यंत 0 होईपर्यंत वापरायचं आहे. आणि मुलांना काही स्टेप्स सांगायचे आहेत. उदाहरणार्थ आता आपण इथे पाहूया की राजूचे रॉकेट लॉन्च करायचे आहे आणि त्यासाठी त्याला 50 युनिटचं इंधन दिलेलं आहे आणि हे इंधन त्याला 5 स्टेपमध्ये वापरायचं आहे. तर मग आता आपण वापरूया. तर पहिल्या टप्प्यामध्ये 7 युनिट इंधन वापरायचं आहे, म्हणून 50 वजा 7 म्हणजेच उत्तर आलं 43.
चला आता रॉकेट पुढे गेलं. दुसऱ्या स्टेपमध्ये या रॉकेटला 10 युनिट इंधन वापरायचं आहे. उरलेलं इंधन होतं 43 आणि त्यातून वजा केले 10, म्हणजेच उत्तर आलं 33. आता रॉकेट तिसऱ्या स्टेपवर पोहोचलं. आता त्या रॉकेटमध्ये 33 युनिट इंधन आहे आणि त्यातलं 10 युनिट इंधन वापरायचं आहे, म्हणजेच 33 वजा 10 23. आता रॉकेटमध्ये उरलं 23 युनिट इंधन. आता रॉकेट पुढच्या म्हणजे चौथ्या स्टेपवर गेलेला आहे आणि आता त्याला इंधन वापरायचं आहे 15 युनिट, म्हणून 23 वजा 15 8. आता आपल्या रॉकेटमध्ये फक्त 8 युनिट इंधन राहिलेलं आहे आणि आता ते शेवटच्या स्टेपमध्ये म्हणजेच 5व्या स्टेपमध्ये आहे, म्हणून 8 वजा 8 बरोबर 0. अशा प्रकारे मुलांना आपण स्टेप सांगू शकतो. यामध्ये मुलांना तुम्हाला हवे तितके इंधन म्हणजेच युनिट्स सांगायचे आहेत आणि सरावाबरोबरच त्यांना किती स्टेपमध्ये ते रॉकेट लॉन्च करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. जितके युनिट वापरायचे आहे ते मुलं ठरवतील की 3 स्टेपमध्ये जर मला माझं रॉकेट न्यायचं आहे तर मग मला मोठे अंक घ्यावे लागतील आणि जर स्टेप जास्त असतील तर रॉकेट लॉन्च करण्यासाठी मला थोडं थोडं इंधन वापरावे लागेल. म्हणजेच इथे मुलांच्या चातुर्याचा, बुद्धीचा आणि समंजसपणा या सर्वांचा मेळ इथं बसतो. अशा प्रकारे आपण ही कृती घेऊन मुलांची वजाबाकी निश्चितच अधिक दृढ करू शकतो आणि मुलं नक्कीच वजाबाकी करण्यामध्ये निपुण करू शकतो. पुन्हा एकदा आपण असंच कोणती तरी कृती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी शेख मुक्तार युसूफ, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताळा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आज आपण अध्ययन स्तर 22 म्हणजेच 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करत असताना वजाबाकीचे चिन्ह वापरणे ही संकल्पना मुलांमध्ये कशी रुजवायची याबद्दल चर्चा करणार आहोत. यासाठी आपण विविध कृतींचा वापर करणार आहोत, ज्या कृती आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये ही संकल्पना दृढ करण्यासाठी निश्चित उपयोगी पडतील. तर त्यामधील पहिली कृती आहे ती म्हणजे वजाची सापशिडी. सापशिडीचा खेळ हा मुलांना आवडतो, परंतु त्याच सापशिडीचा उपयोग करून आपण मुलांना वजाबाकीची संकल्पना, वजाबाकीचं चिन्ह वापरून कशा प्रकारे वजाबाकी सोडवायची याबद्दल आपण त्यांना शिकवू शकतो. उदाहरणार्थ आपण जसे 1 पासून सापशिडी शिकवायला मुलांना सुरू करतो, त्याऐवजी आपण 45 किंवा 50 यापासून विद्यार्थ्यांना सापशिडीने उलट्या दिशेला यायला लावायचे आणि त्याच्यामध्ये शिडी आणि साप हे दोन्ही पण राहतील, जेणेकरून मुलांना त्याच्यामध्ये आनंद मिळेल. आणि सापशिडीचा उपयोग करत असताना आपण जो फासा आहे तो फासा टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्ष जमिनीवर उभं राहून सुद्धा ही सापशिडी त्यांच्याकडून खेळून घेऊ शकतो किंवा त्यांना कागदावर, कार्डबोर्डवर सुद्धा ही सापशिडी तयार करून देऊ शकतो. म्हणजे 50 वर ज्यावेळेस विद्यार्थी आला आहे त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी आपली संख्या 50 लिहायची. ज्या विद्यार्थ्यांना जेवढे फाश्याच्या मदतीने पडते, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 3 पडले तर तो 50 पासून 3 घरे मागे येईल आणि 3 घरे मागे आल्यानंतर ते 50 वजा 3 हे त्याच्या जवळच्या वहीवर लिहीन वजाबाकीचं चिन्ह वापरून आणि ज्या संख्येवर तो आलेला आहे ती संख्येचं उत्तर तो तिथं खाली लिहू शकतो. अशा प्रकारे त्यांना खेळाचा आनंद मिळतो आणि वजाबाकीची क्रिया चिन्हांच्या मदतीने ते सहजरित्या करू शकतात. आता याच सापशिडीच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांची आणखी एक संकल्पना त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची दृढ करू शकतो. ते म्हणजे आपण पहिल्या सुरुवातीला एक संख्या घ्यायची. समजा उदाहरणार्थ आपण 47 घेतली, त्याच्यानंतर वजाचं चिन्ह, त्याच्यानंतर पुढं आपण चौकट मोकळी ठेवायची आहे आणि पुढं उत्तर लिहायचं आहे समजा 43. तर मग 47च्या मधून किती वजा केल्यानंतर 43 उत्तर येते. मग त्यावेळेस मुलं काय करतील, त्यांच्याकडची सोंगटी किंवा जर ते स्वतः त्या सापशिडीवर उभा असतील तर तेवढी घरे ती मागे जात, त्या संख्या येईपर्यंत ते तेवढ्या उड्या मारत जातील. मग त्यांनी किती उड्या मारल्या आणि ते त्या संख्येवर पोहोचले हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ती संख्या ती त्या चौकटीमध्ये लिहू शकतील. किंवा 2 संख्या आपण लिहिल्या आणि पुढे जर उत्तर लिहिलं तर त्यांच्यामध्ये कोणती क्रिया झाली आहे त्यासाठी चिन्हसुद्धा ते वापरू शकतील.
ही झाली एक सापशिडीची कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. त्यासाठी जर एखादी वजाबाकी विद्यार्थ्यांना सुटत जर नसेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपण त्यांना देऊन, जसं सोंगट्या असतील, आपल्या गणितपेटीमधले भरपूर साहित्य त्यांना देऊन ती वजाबाकी सोडवण्यासाठी त्यांना आपण प्रवृत्त करू शकतो. त्यानंतर पुढची कृती आहे ती म्हणजे वजाबाकीची दुकानदारी. दुकानदारीमध्ये मुलांना ज्यावेळेस दुकानामध्ये गेल्यानंतर संख्यांची वजाबाकी करावी लागते. त्यासाठी आपण काय करायचं, एक दुकान तयार करू शकतो. त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या, त्या वस्तूंना किंमत द्यायची. 50 पर्यंतच्या किमतीच्या वस्तू त्या दुकानामध्ये ठेवायच्या आणि विद्यार्थ्यांना जाऊन विद्यार्थ्यांकडे कधी आपण 50 रुपये देऊ शकतो, त्यानंतर कधी 40 रुपये, असे वेगवेगळे रुपये त्यांच्याकडे द्यायचे आणि त्यांना सांगायचे की दुकानात जाऊन तुमच्या आवडीच्या वस्तू आणा. मग दुकानात गेल्यानंतर ते त्यांच्या आवडीची वस्तू घेतील आणि मग त्यांच्याकडे जे पैसे आहेत ना, समजा 50 रुपये दिलेले असतील तर 50 वजा चिन्ह देऊन, समजा त्यांनी 20 रुपयाची वस्तू घेतली तर 50 रुपयामधून 20 रुपये वजा करतील आणि खाली उत्तर येईल 30 रुपये आणि तिथं ठेवलेले 30 रुपये घेऊन ते परत येतील. अशा प्रकारे काही विद्यार्थ्यांना आपण 25 रुपये दिले, कोणाला 30 रुपये दिले, तर त्यांनी जाऊन किती रुपयाची वस्तू त्यांना खरेदी करायची आहे ती वस्तू खरेदी करून त्याच्यामधून ते तेवढी वजा करून उरलेले पैसे बरोबर त्यांनी परत आणायचे. यामधून मुलांना खेळाचा आनंद पण मिळतो आणि वजाबाकीची संकल्पना त्यांची दृढ होते आणि वजाबाकीच्या चिन्हाची सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे ओळख होते. आणि हे उदाहरण सोडवत असताना विद्यार्थ्यांना आपण एकक दशकचे जे कप्पे आहेत ते कप्पे करून जर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण जर ही उदाहरणं सोडवायला लावली तर विद्यार्थी हे उदाहरणं जास्त प्रमाणामध्ये चुकत नाहीत. मग अशा प्रकारे आपण या कृती घेऊ शकतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जे आपल्याकडे उपलब्ध असेल त्याचा वापर करून आपण या संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये दृढ करू शकतो. यामुळे निश्चितच आपला विद्यार्थी हा पुढच्या स्तरामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती शैलजा सटवा ओहाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी या ठिकाणी प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 22 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून विद्यार्थी करतो या अध्ययन स्तराची उजळणी कशी करायची त्या संदर्भातल्या कृतींचा आढावा घेणार आहोत. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करण्यासाठी विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ खेळायला फार आवडतं. तर आपण हाच अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे त्यांना निपुण करण्यासाठी एक वेगळा खेळ या ठिकाणी घेऊ शकतो. खेळाचं नाव आहे पिरॅमिडचा राजा. चित्रात दाखवल्याप्रमाणे टप्प्यांचा पिरॅमिड तुम्ही वर्गात किंवा तुमच्या शाळेच्या क्रीडांगणावर काढू शकता. या पिरॅमिडच्या मध्यभागी एक टोपली ठेवलेली आहे आणि त्या टोपलीमध्ये वेगवेगळे संख्याकार ठेवलेले आहेत. पिरॅमिडच्या दोन्ही बाजूला एकच उदाहरण ठेवलेलं आहे. असं प्रत्येक टप्प्यावर वजाबाकीचं एक उदाहरण ठेवलेलं आहे. विद्यार्थी पहिल्या टप्प्यापाशी येऊन या खेळाला सुरुवात करेल. एका वेळेस 2 विद्यार्थी एकाच वेळेस हा खेळ खेळतील. दोन्ही विद्यार्थी पहिल्या टप्प्यावर आलेले आहेत. त्यांनी तिथली वजाबाकी वाचली. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वजाबाकीचे उदाहरण कार्ड तिथं ठेवू शकता. मी पहिल्या टप्प्यावर उदाहरण असं लिहिलंय 15 वजा 12. 15 वजा 12 हे याही टप्प्यावर आहे आणि 15 वजा 12 हे याही टप्प्यावर आहे. असं प्रत्येक टप्प्यावर तुम्ही एक उदाहरणाचं कार्ड ठेवणार आहात. शिट्टी वाजल्याबरोबर दोन्ही टप्प्यावरचे 2 विद्यार्थी आपल्या टप्प्यावरचं वजाबाकीचं उदाहरण सोडवतील. आलेलं उत्तराचं संख्या कार्ड मधल्या टोपलीतून घेतील आणि आपल्या टप्प्यावर नेऊन ठेवतील आणि लगेच दुसऱ्या टप्प्यावर विद्यार्थी जाईल. दुसऱ्या टप्प्यावर असणारं उदाहरण ते पाहतील, ते उदाहरण सोडवतील आणि उत्तराचं संख्या कार्ड टोपलीतून घेऊन आपल्या टप्प्यावर ठेवतील. या पद्धतीने पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा असं करत विद्यार्थी सगळ्यात वरच्या टप्प्यावर जाईल. दोघांपैकी जो विद्यार्थी सुरुवातीला वरच्या टप्प्यावर जाईल तो या खेळाचा विजेता घोषित करण्यात येईल.
तो असेल आपल्या या पिरॅमिडचा राजा. हा खेळ खेळत असताना विद्यार्थी अतिशय जलद गतीने वजाबाकी करतील आणि दोघांमध्ये स्पर्धा असल्यामुळं अतिशय चुरशीचा असा हा खेळ होतो आणि आनंददायी पद्धतीने विद्यार्थी 0 ते 50 पर्यंतच्या संख्येची वजाबाकी आनंददायी पद्धतीने करू शकतात. यानंतर हाच अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी आपण दुसरा एक खेळ घेऊ शकतो. खेळाचं नाव आहे उत्तर माझं प्रश्न तुमचा. पहा हा शिक्षक बंधू आणि भगिनींनो, यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना उत्तर सांगणार आहात. जसं की मी उत्तर सांगितलं 7. माझं उत्तर आल्यानंतर सांगितल्यानंतर मी माझं उत्तराचं कार्ड विद्यार्थ्यांना दाखवणार आहे आणि विद्यार्थ्यांना आता अशी संधी आहे की समोर असलेल्या संख्या कार्डामधून ज्या 2 संख्यांची वजाबाकी 7 येईल अशा 2 संख्या वजाबाकीचं चिन्ह वापरून ते एकत्र करतील. जो विद्यार्थी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वजाबाकीचं उत्तर 7 असणाऱ्या जोड्या लावेल तो विद्यार्थी या खेळाचा विजेता होईल. म्हणजेच 6-7 हे उत्तर असणाऱ्या जास्तीत जास्त जोड्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला मिळतील. यामधून या संख्येचं दृढीकरण होईल आणि वजाबाकीचा खेळ अतिशय गमतीशीर पद्धतीने आणि स्पर्धेतून विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. हाच अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांचा दुसरा आणखीन एक खेळ घेऊ शकतो, संख्या रेषेवरील वजाबाकी. या पद्धतीने तुम्ही वर्गात किंवा शाळेच्या क्रीडांगणावर संख्या रेषा काढू शकता. 50 पासून सुरू करून 0 पर्यंत संख्या रेषा तुम्ही काढा किंवा तुम्हाला ज्या टप्प्यांमधली वजाबाकी आजच्या तासाला घ्यायची आहे त्या टप्प्यापर्यंतच्या संख्या तुम्ही संख्या रेषेवर काढू शकता. सुरुवातीला विद्यार्थी येईल आणि फासा टाकेल. फासा टाकल्यानंतर तो विद्यार्थी ज्या टप्प्यावर उभा आहे त्या टप्प्यावरून तितकी संख्या वजा करून, आता फास्यावर किती अंक आहेत? 1 ते 6 पर्यंतचे अंक त्या फास्यावर आहेत. समजा विद्यार्थी 50 या स्थानावर उभा आहे आणि तो आला, त्याने फासा टाकला आणि त्या सोंगटीवरचा अंक आला 2. तर 50 वर उभा असणारा विद्यार्थी 2 घरं संख्या रेषेवर मागे जाईल, म्हणजेच तो उडी मारून 48 या अंकावर येऊन थांबेल. 48 वर आलेला विद्यार्थी पुन्हा एकदा फासा टाकेल. फासा टाकला आणि त्या फास्यावर किंवा सोंगटीवर 1 हा अंक आला, तर मग तो विद्यार्थी 48 वरून उडी मारून मागे कुठे जाईल? 47 वर. या पद्धतीने वेगवेगळे फासे टाकून वेगवेगळे विद्यार्थी आपण एकाच वेळेस या संख्या रेषेचा वापर करून 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी विद्यार्थ्यांमध्ये गमतीशीर पद्धतीने आणि खेळाच्या माध्यमातून कृतीतून विद्यार्थ्यांना हा अध्ययन स्तर विकसित करू शकतो. या आणि अशा अनेक कृती वापरून आपण 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून हा स्तर विद्यार्थ्यांना निपुण स्तरापर्यंत नेण्यासाठी वेगवेगळ्या कृतींचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, माझं नाव बाळासाहेब हरिचंद्र शिंदूरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कराळे वस्ती, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण विषय गणित, घटक संख्येवरील क्रिया, अध्ययन स्तर 22 यामधील 0 ते 50 पर्यंतच्या संख्येची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो ही आपण माहिती घेणार आहोत. एक साधं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एका झाडावर 9 पक्षी बसलेले होते. किती पक्षी बसले होते? हे पहा चित्रामध्ये 9 पक्षी बसले होते. एका झाडावर 9 पक्षी बसले होते. आणि काय होतं, त्या ठिकाणी 3 पक्षी उडून जातात. एक शिकारी त्या ठिकाणी येतो आणि 3 पक्षी त्या झाडावरून उडून जातात. मग खाली किती पक्षी राहतात? 6. आता यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया. शिक्षक वर्गामध्ये आले, पण येताना ते कसे येतात? खडू. मग त्या टेबलवर ऑफिसमध्ये 17 खडू होते. टेबलवर किती खडू होते? 17. हे पहा, तुम्हाला दिसतेत का 17 खडू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 खडू आहेत.
आणि मग त्यामधले शिक्षक काय करतात, 12 खडू घेऊन वर्गामध्ये जातात. म्हणजे टेबलवर 17 खडू होते, गुरुजींनी त्यातले 12 खडू वर्गामध्ये घेऊन गेले. मग त्यामध्ये किती खडू राहिले टेबलवर शिल्लक? 5. तर अशा प्रकारची वजाबाकी म्हणजे कमी केली आपण. तर असे वेगवेगळे उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेऊन आपली जी काय वजाबाकीची संकल्पना आहे ती आपल्याला स्पष्ट करता येईल. शिक्षक मित्रांनो, आपण दैनंदिनमध्ये अनेक उदाहरणांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. व्यावहारिक ज्ञान मुलांना देऊ शकतो. एक साधं उदाहरण सांगतो. बाजारातून राहुलने 34 फुलं आणली. किती आणली? 34. आणि काय होतं, त्याची बहीण असते घरी आणि ती मग काय करते, त्यातली 14 फुलं मागती. म्हणजे राहुल 34 फुलं आणतो आणि त्यातले बहिणीला 14 देतो. म्हणजे कमी केलं का नाही? त्यातून ते फुलं घालवली किंवा त्या पूर्ण संख्येमधून ते फुलं कमी केली. किती कमी केली? 14. 34 होते, त्याच्यामधून 14 फुलं कमी केली. म्हणजे त्या ठिकाणी वजाबाकी झाली. अशा पद्धतीचं चिन्ह तुम्हाला दोन्ही संख्येच्या मध्ये टाकून खाली बरोबर उत्तर किती येईल? 34 फुलं 14 बहीण सुनीताला दिले, म्हणजे खाली किती राहिले? 20. म्हणजे राहुल जवळ एकूण फुलं किती राहिले? 20. तर अशा पद्धतीने एक आपण उदाहरण या ठिकाणी फुलांचं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहूया की दैनंदिनमध्ये तुमची आई विशेषतः स्वयंपाकघरामध्ये असते, किचनमध्ये असते आणि ती बऱ्याच वेळा माचीचा ऑफर करत असते. त्याला काय म्हणतात? आगपिटी. हे चित्रामध्ये पहा आगपिटी. आणि मग आगपिटीमध्ये 45 काड्या असतात. किती? आता 45. ह्या काड्या किती? आता 45. शिक्षक मित्रांनो, याच्यामध्ये किती काड्या येतात? 45. आणि मग त्या किचनमधल्या 20 काड्या ती आई ज्वलनासाठी वापरते. 20. पहा बरं का, साधं उदाहरण आहे. 45 आगपेटीमध्ये काड्या होत्या, 20 काड्या ज्वलनासाठी वापरल्या, म्हणजे खाली किती शिल्लक राहिल्या? 25. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जी काय वजाबाकीची संकल्पना आहे, चिन्ह वापरून आणि संख्या घालून कमी करून आपल्याला स्पष्ट असं प्रकारे मुलांना सविस्तर असं सांगता येतं. अशा प्रकारचं आपण आज या ठिकाणी हा 22 अध्यायस्तर आपण संख्येवरील क्रिया या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद. शिक्षक मित्रांनो नमस्कार. मी धर्मराज सुरेश करपे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मित्रांनो, आज आपण गणित विषयाच्या अध्ययन स्तर 22 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी कशी करायची या 2-3 कृतींची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी पहिली जी कृती आपण पाहणार आहोत ती आहे चित्रांच्या सहाय्याने आपण वजाबाकी कशी करायची. या ठिकाणी 2 चित्र आहेत. पहिल्या चित्रामध्ये काही सफरचंद दिलेले आहेत. आपलं वजाबाकीचं गणित आहे 4 + 3 = 1. या ठिकाणी आपण चित्र वापरू शकतो आणि या ठिकाणी 4 सफरचंद आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी 3 सफरचंदाला यशाने रेषा मारलेल्या आहेत आणि त्यातील एकच सफरचंद शिल्लक आहे. यातून आपण सांगू शकतो की आता एकच सफरचंद ही आली याची वजाबाकी. दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण पाहत आहोत. दुसऱ्या चित्रामध्ये एकूण 3 फुलं आहेत, पण इथं आता आपल्याला वजाबाकी उत्तर दिलेलं आहे, पण नेमके कोणता अंक याच्यातून वजा केलाय हे शोधायचं आहे. तेव्हा एकूण फुलं 2 राहिलेले असतील तर या ठिकाणी कोणता अंक येईल हे आपण विद्यार्थ्याला विचारू शकतो. आणि मग ही 2 फुलं एका बाजूला, उरलं 1 फूल, म्हणून 3 मधून 1 गेले बरोबर 2. हा संबोध आपण चित्रांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. याच कृतीला आणखीन थोडं मजेदार आपण करू शकतो. म्हणजे पहिल्या कृतीमध्ये चित्र अगोदरच आपण वापरलेली आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या मध्ये आणखीन इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर या पद्धतीने गणित त्यांना देऊ शकतो, ज्यामध्ये एक रिकामी चौकट दिलेली आहे -3 = 5. म्हणजे आपल्याला उत्तर दिले 5, संख्येतून वजा केले 3. मग आता आपल्याला शोधायचे या ठिकाणी अंक कोणता असेल. तर विद्यार्थी तो अंक शोधतील. तो अंक असेल 8.
पण हे करत असताना विद्यार्थ्यांना आपल्याला आणखीन गमतीदार करण्यासाठी काही चित्र आपण काढू शकतो. उदाहरणार्थ ही अशी 8 चित्र त्याला आपण काढायला सांगितली आणि या 8 चित्रामधून 3 चित्र जर आपण वजा केली तर येणारी जी वजाबाकी आहे ती 5 असेल. म्हणजे या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्याही चित्रकलेला आणि एका गमतीदार पद्धतीने मजेदार पद्धतीने वजाबाकी कशी शिकावी हे विद्यार्थ्याच्या लक्षात येईल. आणखीन एक कृती आपण या आत्ताच्या अध्ययन स्तरासाठी घेऊ शकतो. तुम्ही माझ्या हातामध्ये पाहत आहात एक सापशिडी आहे. ही वजाबाकीची सापशिडी आहे. आपण जो फासा वापरतो सापशिडी खेळण्यासाठी तो फासा आपण घ्यायचा, तो फासा फेकायचा, जो अंक फाश्यावर येईल त्या अंकाला मुलं खेळत जातील. आता उदाहरण तिथं 2 अंक जर एखाद्याला पडला तर 2 अंकावर त्याचा तो आला, तिथं एक वजाबाकीचं गणित दिलेलं आहे 3 वजा 1. तो गणित त्या विद्यार्थ्याने पूर्ण केलं तरच तो पुढं जाईल. असं टप्प्याटप्प्याने तो पुढे येत जाईल. तुम्ही पाहत असाल, समजा तो परत 8 वर आला एखादा विद्यार्थी, तर 8 वाल्यानंतर पुन्हा एक गणित त्याला आपण दिलेलं आहे 20 वजा 5 बरोबर किती. म्हणजे ही सापशिडी खेळत असताना फासा तर फेकायचाच आहे, त्याचबरोबर ज्या अंकावर तो विद्यार्थी आलाय तिथली कृतीही त्याला पूर्ण करायची आहे. म्हणजे खेळता खेळता तो गणित शिकू शकतो. अशा पद्धतीने ही 0 ते 50 पर्यंतची सापशिडी जो पूर्ण करेल तो विद्यार्थी यामध्ये विजेता होईल. या ठिकाणी आणखीन गंमत निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी शिडींचा उपयोग आपण केला आहे, सापांचा सुद्धा उपयोग आपण या ठिकाणी केला आहे. म्हणजे साप शिडीच्या अभिनव पद्धतीने सुद्धा विद्यार्थी वजाबाकी शिकू शकतात. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, कशा आहात? मजेत ना? मी अशोक निकाळजे आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर नांदूर तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी कार्यरत आहे. शिक्षक बंधू, आज आपण 0 ते 50 पर्यंतच्या संख्येची वजाबाकीचे चिन्ह वापर करून करतो हा संबोध समजून घेणार आहोत. मित्रांनो, मुलांना कोणती क्रिया केल्यानंतर काय करायचं हे जर कळलं तर मुलांना असे शाब्दिक उदाहरण किंवा अशा प्रकारचे चिन्ह वापरून त्या क्रिया करता येतात. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊया आणि ते कसं सोडवायचं ते मी तुमच्यासमोर मांडतो. 8 वजा 4 अशी क्रिया आहे. तर याच्यामध्ये काय आहे, एकास एक वजा करण्याची क्रिया आहे. एक गेला, 2 गेला आणि 4 गेला शेवटचा. तर अशा पद्धतीनं 8 वजा 4 तर खाली राहिले 4. आता इथं पण पहा, वर 8 छत्र्या आहेत. एका छत्रीस 1 गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली आणि खाली उरले 8. अशा पद्धतीनं खाली उरले 4. अशा पद्धतीनं ही वजाबाकी होते आणि ही मुलांना प्रत्यक्ष दिसते. त्यामुळं अशा ठिकाणी वजाबाकी करायची आहे हा संबोध मुलांचा क्लिअर होतो. अशाच पद्धतीचं आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. यामध्ये 48 वजा 22. आता इथं पण मुलांना काय लक्षात येणार आहे की 48मधून आपल्याला 22 वजा करायचे आहेत. म्हणजे वजाबाकीचा वापर करून अशा पद्धतीनं आपण या क्रिया करू शकतो. पुन्हा एक आपण आणखीन एक उदाहरण पाहू. वजाबाकी करायची तर कशी करायची, एकास एक संगतीनं आपण वजाबाकी करू शकतो आणि हा संबोध मुलांच्या पटकन लक्षात येतो. त्यासाठी वर आपण काही क्यूब घेतलेले आहेत आणि खाली पण काही क्यूब घेतलेले आहेत. यातून आता अंक जरी आपल्या लक्षात नाही आला तरी मुलांना एकास एक संगतीच्या नियमाने ही वजाबाकी करता येते ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. मग वर आहेत 9 आणि त्यातून आपल्याला काढायचे 4. तर मग ही एकास एक संगती कशी, तर पहा, हा एक गेला, हा एक गेला, त्याच्यानंतर एकास एक हा दुसरा गेला, एकास एक हा तिसरा गेला, एकास एक चौथा गेला, खाली उरलेले आहेत 5. तर अशा पद्धतीनं खाली बाकी 5 उरली हा आपला संबोध इथं मुलांचा लक्षात येतो. आणि इथं एकास एक संगती म्हणजे एकास एक संगतीनं वजा करणे किंवा काढणे म्हणजे वजा करणे ही गोष्ट लक्षात येते. आणि वजाबाकीचं चिन्ह वापरून अशा पद्धतीनं मुलं आपल्याला वजाबाकी करून छान पद्धतीनं मुलांच्या पुढं सादर करून मुलांची गुणवत्ता वाढवता येते किंवा मुलांना निपुण करता येते. आता आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. मी टेबलवर सुरुवातीला 9 कांड्या ठेवलेल्या आहेत, 9 स्ट्रॉ ठेवलेले आहेत आणि त्यातून मला हे 4 स्ट्रॉ काढायचे आहेत. तर मग हे 4 स्ट्रॉ काढताना माझी मुलं काय करणार किंवा आपण मुलांना कसं सांगणार की एकाच एक संगतीने याच्यामध्ये वजाबाकी करायची आहे आपल्याला. म्हणजे याची जोडी लावायची आणि ह्या जोडी एक काढायचा, त्याच्यानंतर ही दुसरी जोडी आऊट झाली, त्यानंतर ही तिसरी आणि ही चौथी. अशा पद्धतीनं
सुरुवातीला 9 होते आणि 9मधून 4 मी काढले, म्हणजे एकाच एक गेला, एकाच एक संगतीने वजाबाकी झाली. आणि मग आता खाली किती उरले किंवा बाकी किती उरली, तर 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने आपण हा संबोध मुलांना वजाबाकीचा छान पद्धतीने मुलांच्या गळी उतरवू शकतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर तात्यासाहेब हरिभाऊ मेघारे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड. अध्ययन स्तर क्रमांक 22साठी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकींचं चिन्ह वापरून वजाबाकी शिकवण्याच्या क्रियेचं दृढीकरण कसं करावं यासाठी मुलांच्या कृतीला वाव देणारे काही खेळ मी आपल्यासमोर सादर करतोय. तर सुरुवातीला मी जो खेळ विद्यार्थ्यांसाठी दाखवणार आहे त्या खेळाचं नाव आहे वजाबाकीची उडी. खूप सुंदर खेळ आहे. हा खेळ वर्गापेक्षा मैदानावर घेतला तर मुलं खूप आनंदी होतील. यामध्ये एक खूप मोठी रेषा आपल्याला मारायची आहे. साधारणतः ती रेषा 20 फूट 30 फूट लांबीची असली तरी चालेल आणि या रेषेवर साधारण 1 फूट अंतरावर एक अंक आपल्याला नोंदवायचा आहे. त्यामध्ये 0 पासून जेवढे बसतील तेवढे अंकांचे कार्ड मांडून ठेवायचे. मग 0 पासून तुम्ही ते टप्प्याटप्प्यानं 50पर्यंत मांडू शकता. कधी 0 ते 25 तर कधी 26 ते 50 अशा प्रकारचे अंक त्या रेषेवर, खडून आखलेल्या रेषेवर 1 फुटाच्या अंतरानं तुम्हाला मांडून ठेवता येतील. आता या खेळामध्ये एक पंच म्हणून एक विद्यार्थी आपण उभा करणार आहोत. त्याच्या हातामध्ये एक पाटी आहे आणि एक लेखणी आहे. पाटी आणि लेखणीच्या ऐवजी जर त्याने वही पेन हातात धरून तो पंच उभा राहिला तरी अडचण नाही. शिक्षक आता विद्यार्थ्यांना खेळाची पार्श्वभूमी समजावून सांगतील की बघा, मी जो अंक तुम्हाला सुचविल त्या अंकावर उडी मारून तुम्हाला जाऊन उभा राहायचं आहे. समजा शिक्षकानं विद्यार्थ्यांना अंक सुचवला 17, तर मग तो पंच म्हणून उभा असलेला मुलगासुद्धा जो वर्गामध्ये ज्याचं अध्ययन स्तर म्हणजे ज्याची तयारी चांगली आहे तो मुलगा लगेच पाटीवर 17 अंक तिथं लिहून ठेवील आणि हा जो खेळणारा मुलगा आहे तो त्या 17 नावाच्या अंकाला शोधून त्याच्यावर उडी मारून उभा राहील. आता त्यानंतर शिक्षक दुसरी आज्ञा देतील. शिक्षक म्हणतील आता 9, तर तो पाटीवर किंवा वहीवर लिहिणारा मुलगा आहे तो तिथं 9 या अंकाची नोंद करील. आणि आता शिक्षक या 9 अंकावर जाणाऱ्या मुलाला सांगतील की तुला आता 9 अंकावर पोहोचण्यासाठी उड्या मारत जायचे. तर मग हा मुलगा 17वरून उडी मारत जातो. त्याची पहिली उडी 16वर गेला की तो 1 म्हणील, पुढच्या घरी गेला म्हणजे तो 15वर गेला की 2 म्हणील. असं उड्या मारत मारत तो 9वर पोहोचतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की माझ्या 8 उड्या झालेल्या आहेत. आणि मग तो सांगतो सर 8 उड्या झाल्या. आणि मग सर त्याला सांगतात याचा अर्थ 17 वजा 9 बरोबर 8. इकडं हा एक मुलगा 8 उड्या मारून उत्तर निश्चित करतो 8, आणि इकडं मुलगा तीच कृती आपल्या फळ्यावर किंवा पाटीवर किंवा वहीवर लिहून दाखवतो. आणखी दुसरा एक खेळ या 0 ते 50 पर्यंतच्या अंकांच्या वजाबाकीसाठी मी सुचवतो आणि तो खूप सोपा आहे. एक बरणी किंवा बास्केट आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपण ठेवूया आणि त्यांना दाखवू की या बरणीत उरलंय काय. हा खेळ समजून सांगताना शिक्षक सांगतील की बघा ही बरणी आहे, या बरणीमध्ये मी तुम्हाला दाखवून काही मणी टाकतो आणि शिक्षक मणी त्याला मोजून दाखवतील. आता ते सांगतील की आता मला यातले रामला 8 मणी द्यायचे. ज्याला खेळात सहभागी करून घ्यायचे तो विद्यार्थी सर बोलावतील आणि त्याला म्हणतील चल आता या बरणीतले 8 मणी काढ. आणि मग तो स्वतःच्या हातानं 8 मणी काढून दाखवील. मग ते 8 मणी काढल्यावर आता सर त्याला विचारतील आता बरणीत उरलंय काय ते तुलाच मोजून सांगायचं आहे. आणि मग तो मुलगा बरणीतल्या 20 मण्यापैकी
8 मणी जर बाजूला काढले तर खाली 12 मणी राहतात, हे तो गणन करून सांगेल. आणि अशा प्रकारे 20 वजा 8 बरोबर 12 अशा पद्धतीची मांडणी मग त्याच्या वहीमध्ये त्याला करून लिहायची संधी सर उपलब्ध करून देतील. वजाबाकींची क्रिया चिन्हांचा वापर करून देखील आणि शाब्दिक उदाहरणांचा वापर करून देखील विद्यार्थ्यांच्या गळी उतरवता येईल असं मला वाटतं. धन्यवाद.